आणि 1 वर्ष झालंय त्याचं. ते एकदम मोठी आहे. त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सरपंचाला काम करायला सोयीस्कर जाईल. साहेब कसं झालंय आमच्या अपेक्षा आणि लोकांच्या आमच्या पुढे आणि कागदावर आला की कागद खऱ्या अर्थानं पळतो. कागद द्या की त्याच्यावर रिमार्क मारून त्या पद्धतीनं नोटिंग करून पुढं पाठवतो. फक्त चार वेगवेगळे लक्ष द्यावं. काही ज्या अडचणी येतात सर्व सरपंच या ठिकाणी बसलेला आणि सर्व पक्ष इतर पक्ष वगैरे काही नाही. फक्त जनतेची सेवा आणि जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करतो. आम्हाला काही अडचणी नाही. शेतकऱ्याच्या विहिरीच्या असलेल्या, रस्त्याच्या असलेल्या, फळबागाच्या असलेल्या, एमआरजीच्या घरकुलाच्या असलेल्या, प्रधानमंत्री आवास योजना आहे, ओबीसी आवास योजना आहे आणि अल्पसंख्याक आवास योजना आहे. जर सरपंचाकडून लोकांना काही कामं किंवा सरपंचाकडे लोकांनी काही मागण्या कामाच्या केल्या तर आम्ही पंचायत समितीला आल्यानंतर पंचायत समितीला एक तर आमच्या कायमस्वरूपी गट विकास अधिकारी नाही आणि गट विकास अधिकारी नसलेले आमची व्यथा कुणी ऐकायला तयार नाही. त्यामुळं आम्ही अनेक वेळा पाठपुरावा करून बी आम्हाला योग्य नाही भेटत नाही. आमची व्यथा आम्ही आता पालकमंत्री साहेबांच्या समोर ठेवणार आहोत, जेणेकरून आमची साहेबाकडून आमची विनंती आहे की साहेबांनी आमची व्यथा ऐकावी आणि पंचायत समिती धाराशिवमध्ये सर्व सरपंचांनी कामाच्या बाबतीत आणि न्याय द्यावा एवढी आमची विनंती. बसायला जागा नाही आणि आम्ही अनेक वेळा पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे की प्रत्येक सरपंचाला प्रत्येक महिन्याला गट विकास अधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक महिन्याला जर सरपंचाची बैठक घेतली तर मला वाटते सगळ्या सरपंचाला न्याय हक्काचे अधिकार मिळतील आणि त्यामुळं सगळ्या जणाला जे आपली काही व्यथा आहे ती मांडता येईल. पण अनेक वेळा मागणी करून बी आम्हाला बसण्यासाठी जागा भेटलेली नाही. 70 ते 75% महिला आहेत जेणेकरून त्यांना आलं तर कुठेतरी हॉटेलमध्ये किंवा बाहेर रस्त्यावर बसावं लागतंय आणि पंचायत समितीमध्ये एक छोटासाच हॉल आहे ते त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी वापरला जातो, इतरांसाठी त्याचा वापर केला जात नाही. मग सगळ्यांनी हॉटेलमध्ये कुठेतरी टपरीवर बसावं लागतंय. म्हणजे गावचा प्रथम नागरिक इथं येऊन कुठल्या तरी टपरीवर बसतो आणि कामाची मागणी करतो. कारण अधिकारी अनेक वेळा नसतात, काही विजिटला गेलेले असतात, काही कुठे गेलेले असतात. मग महिला सरपंचांनी दिवस बसायचं का? म्हणून आम्ही अनेक वेळा सांगितलं की बाबा प्रत्येक महिन्याला गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी या तिघांचा समन्वय साधण्यासाठी तुम्ही एक महिन्याला बैठक लावा आणि सरपंचाला बसण्यासाठी एक कॅबिन किंवा हॉल, स्वतंत्र हॉल द्यावा. या सुद्धा अनेक वेळा मागण्या केल्या. साहेब बेकार अवस्था आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत आमच्याकडे आणि त्या अपेक्षा पूर्ण होणं गेले तर त्याच्यासाठी आम्ही आता ह्या अपेक्षा आमचे लाडके पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या समोर मांडणार आहोत आणि त्यांनी आमच्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला काय सूचना देतील ते त्यांनी कुठले सरपंच तुम्ही कुठले?